नमस्कार सर्वांना. माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भगवद्गीता या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 5 पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे कर्मसन्यास योग किंवा कृष्ण भावनाभावित कर्म, आणि त्यामध्ये एकूण श्लोक आहेत 29. चला तर आपण अध्यायाला सुरुवात करूयात. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेय यत्योरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणतो की हे कृष्णा, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? श्री भगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभो तयोस्तु कर्मसन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. तर श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोन्हीपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही उत्तम आहे. ज्ञेयस नित्यसन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्व ही महाभावो सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाभाव अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलाची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. श्लोक क्रमांक 4. सांख्ययोगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडिताः एकम प्यास्थित सम्यगुभयोर विंदते फलम. अर्थ आहे, केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून भिन्न आहे असे म्हणतात. जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तदो गैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च य पश्यति स पश्यति. जो जाणतो की सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्य योग आणि भक्ती योगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय. पुढचा श्लोक आहे संन्यासस्तु महाभाव दुःखमाप्तुं योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जो भक्तिपूर्ण कर्म करतो विशुद्धात्मा आहे आणि आपले मन व इंद्रिय संयमित करतो तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. नैव किश्चित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्चन शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् श्वन्घ्नन् स्वपश्चन् श्वसन् प्रलपन्विन् सृजन् गृहन्नुन्मिषन्निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते की वस्तुतः आपण काहीच करत नाही, कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्याची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिय आपापल्या विषयामध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. पुढचा श्लोक आहे ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शले जात नाही त्याप्रमाणे पाप कर्माने प्रभावित होत नाही. कायेन मनसा बुद्ध्या कैवल्येंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये.
योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियाने सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठीच कर्म करतात. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलाचा लोभी आहे तो बद्ध होतो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखमवशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता नवद्वारे असलेल्या या नगरात सुखाने राहतो. न कर्तृत्वम न कर्माने लोकस्य सृजती प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणाद्वारे केले जाते. पुढचा श्लोक आहे नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतं विभू अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पूर्ण पुण्यकर्मे ग्रहण करत नाही. तथापि देहधारी जीव हे त्याच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. पुढचा श्लोक आहे ज्ञानेन तु तज्ज्ञानम येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम. परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते. तद्बुद्धयस्तदात्मानस्तनिष्ठास्तत्परायणः गच्छन्ते पुनरावृत्तिं ज्ञान निर्धूक कल्मषः. अर्थ आहे जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होते, तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो. विद्या विनयन संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शून्यचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिनः. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा किंवा चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. इहैव तैर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषम हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणे ते स्थिताः. ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थिर झाले आहे, त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात. पुढचा श्लोक आहे न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियम स्थिर बुद्धीर सम्मूढ ब्रह्मविद ब्रह्मणे स्थितः. अर्थ आहे जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे आणि जो मोहरहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो. बाह्य स्पर्शे स्वसक्तात्मा विंद्यत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षयम श्नुते. अर्थ आहे असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुध. अर्थ आहे भौतिक इंद्रियाच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौंतेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. पुढचा श्लोक आहे शक्नोती हैव य सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम स युक्त स सुखी नर. वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृतिक
इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो. योंत सुखोंतरा स्थितांतर ज्योतिरेव यह स योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. अर्थ आहे, ज्याचे सुख अंतकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे, तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषे क्षीण कल्मषः छिन्नद्वेधा एतात्मान सर्वभूतहिते रतः. अर्थ आहे, जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापापासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. काम क्रोध विमुक्तानां यतीनां यच्चेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदितात्मनां. जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छापासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते. पुढचा श्लोक आहे, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यश्चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानो समकृत्वा नासाभ्यंतरचारिणौ यतेंद्रिय मनोबुद्धिर मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयत क्रोधो य सदा मुक्त एव सः. सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून दोन भुवयामध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यामध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून मोक्षप्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा भय आणि क्रोधापासून मुक्त होतो आणि जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिमुच्यति. मी सर्व यज्ञ आणि तपश्चर्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे, हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. अशा प्रकारे आपण भगवद्गीता या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 5 इथं संपवलेला आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि छानशी कमेंट करा. ज्याची सर्वात सुंदर कमेंट असेल त्यांना माझ्याकडून श्रीमद भगवत गीता या ग्रंथाची प्रत फ्रीमध्ये मुफ्तमध्ये देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर भेटूयात आपण अशाच एका पुढील अध्यायामध्ये श्लोकामध्ये आणि तोपर्यंत राधे राधे.